ही घटना घडल्यानंतर मी आमच्या पिंपरी चिंचवडचे CP चौबे म्हणून आहेत त्यांना मी ताबडतोब सांगितलेलं होतं की ही अतिशय चुकीची घटना आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाची हायगाय करायची नाही, कुणाचा राजकीय हस्तक्षेप आला तरी जुमानायचा नाही। ह्यामध्ये त्या मुलीला ज्या पद्धतीनं त्यांनी छळलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी जे कोणी संबंधित असतील त्यांना ताबडतोब पकडलं गेलं पाहिजे। त्याच्यात पोलिसांनी त्यांच्या म्हणजे सासूला, वैष्णवीच्या सासूला, वैष्णवीच्या नंदेला, वैष्णवीच्या एका दिराला, नवऱ्याला ह्या सगळ्यांना पकडल्यानंतर त्यांचे सासरे आणि एक दीर हे सापडत नव्हते। मी सतत आमच्या CPंशी संपर्कामध्ये होतो। मला काही कार्यकर्त्यांनी इथं अनिलराव कसपटे जे वैष्णवीचे वडील आहेत त्यांच्याकडे येऊन त्यांच्याबरोबर पण संभाषण करून दिलं। त्यावेळेस मी बाहेरगावी होतो। मी त्यांना सांगितलं की मी कोल्हापूरहून संध्याकाळी आज येणार आहे, मी आल्यावर तुम्हाला भेटायला येतो। तुम्ही मनमोकळेपणाने तुम्ही असाल, तुमचे मिसेस असतील किंवा तुमच्या घरातले जे कोणी सहकारी असतील त्यांनी मला स्पष्टपणे काही गोष्टी सांगाव्यात। येताना मी CPंना पण सांगतो तिथे यायला, जे तपास करतायत त्यांनाही तिथं बोलवतो। अजून काही वेगवेगळ्या पद्धतीची माहिती असेल तर ती पण दिली गेली पाहिजे। ह्याच्यातनं अजून एक व्यक्ती पुढे आलेली आहे, त्यांचं आडनाव चव्हाण म्हणून आहे, ज्यांनी आपल्या इथल्या छोट्या बाळाला आणत असताना चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी केलेल्या आहेत, ते रेकॉर्डवर आलेलं आहे। त्यांच्याबद्दल पण टीम पाठवल्यात। काल टीम पहिल्या 3 होत्या, आम्ही वाढवायला सांगितल्या। वाढवल्यानंतर CPंनी सांगितलं होतं त्या सगळ्या टीमलाच की आज जर ते मिळाले नाही तर मग म्हणले ज्या काही पुढच्या गोष्टी करायच्या ते मला नाईलाजास्तव कराव्या लागतील। आणि मग सगळ्या वेगवेगळ्या जे फोन आहेत ते फोन बदलत होते असं पोलिसांचं म्हणणं, परंतु ते सगळी त्यांनी सापळे रचले आणि त्याच्यातनं त्या दोघांना पकडण्यात त्यांना त्या ठिकाणी यश आलं। कुठल्याही परिस्थितीत त्यांचे PC घेऊन ह्यामध्ये वेगवेगळी जी कलमं आहेत त्या कलमाचा अंतर्भाव करून हे सगळी केस अतिशय चांगल्या पद्धतीच्या सरकारी वकील, मी त्यांनाही कुटुंबियांना विचारलं की तुमचं काय म्हणणं आहे। त्यांनी 1-2 नावं दिलेली आहेत, त्यांच्याशी पण आम्ही बोलणार आहे, कारण उद्याच्याला सरकारी वकिलांच्यावर पण कुठलाही दबाव येता कामा नये आणि यांना न्याय कसपटे परिवाराला मिळाला पाहिजे। या प्रकारे सगळ्या गोष्टी चालू आहेत। त्यांना सतत रोज काही नवीनची माहिती मिळाली तर त्यांना द्यायला सांगितलेले। आणि ह्याच्यात फास्टॅगवर मी उद्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही दोघंही दिल्लीला जाणार आहे, त्यावेळेस आम्ही बरोबरच आहोत 2 तास विमानामध्ये। त्यावेळेस मी त्यांना सांगणार की बाबा ही केस आपल्याला फास्टॅगवर चालवायची आणि त्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घातलेलं आहे, त्याच्यावर ते चालवतील। आज ते पण मगाशी कोल्हापूर विमानतळावर होते, परंतु मी पुण्याला आलो आणि ते दिल्लीला गेले। अशी सगळी पार्श्वभूमी आहे आणि ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या इतक्या नाजूक आहेत आणि इतक्या म्हणजे मनाला वेदना देणार आहे की त्या मी तुमच्या सगळ्यांच्या समोर विशद पण करू शकतो। 2 महत्वाचे मुद्दे त्यांनी मागणी केली कुटुंबियांनी। एक कुटुंबियांनी काही महत्वाच्या मागण्या केल्या होत्या, एक त्याच्यात त्यांच्याकडे वेपनची लायसन्स होती, ती लायसन्स त्याबद्दल पण सांगितलेलं आहे। जे आमचे CP पुण्याचे त्यांच्या अंडर येणारा एरिया आहे तिथल्या एकाचं लायसन आहे, जो चव्हाण ज्यांनी त्यांना रिव्हॉल्व्हर दाखवलं तो, त्यालाही ताबडतोब पकडण्याच्या करता आता मी CPला इथनच फोन लावलेला होता, तिथं टीम वाढवायला सांगितल्या आणि त्याचं पण डोकं ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी चाललेलं दिसतंय। ते मित्रपरिवार दिसतंय, वेगळे काही गोष्टी अशा आहेत की तिथं बोलू शकत नाही, परंतु त्यांचे लांगे बांधे। त्यांनी पण एका मुलीला डिवोर्स दिलेला आहे, त्यांची मुलगी काहीतरी 7 वर्षाची आहे। आता यांच्या परिवारामध्ये
वैष्णवीची मोठी जाऊ ही पण तिच्या घरी माहेरी गेलेली आईकडं तिनं पण मीडियाच्या अनेक चॅनलला कशा कशा पद्धतीनं ही लोक छळत होती हे सांगितलेलं आहे. त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्डवर घेऊन ह्यामध्ये पोलीस यंत्रणा अतिशय बारकाईनं सगळ्या गोष्टीचा उल्लेख करून ती केस इतकी स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करते की जेणेकरून ह्यांना सर्वांनाच अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झाली. दादा, पोलिसांवर मोठी टीका होती पिंपरी चिंचवड पोलिसांवरती. 8 दिवस लागले या आरोपींना पकडायला. मयुरीच्या केसमध्ये जवळपास 240 दिवस उलटून गेले, जिने 2024 मध्ये केस केली होती 11व्या महिन्यामध्ये. आता चार्जशीट दाखल करायला 90 दिवसांचा कालावधी असतो, त्याच्यात तिप्पट कालावधी गेलाय तरी त्याच्यामध्ये दोषारोपपत्र गेलेले नाही, बी समरी गेलेली नाही. अशा पद्धतीनं पिंपरी चिंचवड पोलीस काम करतायत. 8 दिवसांनी हे आरोपी पकडलेत. मूळ पहिली सेन्सिटिव्हिटी गुन्हा दाखल होण्यापासून आरोपी फरार होण्यापर्यंत फार लाईटली ही केस पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतलेली दिसते. कुठलीही आत्ताची या कुटुंबियांना फार पाठपुरावा करावा लागला, तेव्हा एफआयआर दाखल झाली. मी आत्ता कुटुंबियांशी बोललो. माझी मीडियाला हात जोडून विनंती आहे, तुमच्या माझ्या घरातली जर केस असती तर इतकं आपण वाटेवरती आणली नसती. आज ते घरातले ज्या मुलीचे आई, त्या मुलीचे वडील आणि नातेवाईकांनी सांगितलं की आम्हाला पोलिसांचं अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य आहे असं त्यांनी नमूद केलं. त्यांनी सांगितलं की ही केस लवकरात लवकर संपवा आणि यांना सगळ्यांना असं शासन करा की यांना कायमची अद्दल घडली पाहिजे. अशा प्रकारचं झालेलं आहे. मयुरीने तक्रार केली दादा, 200 दिवस हो, मी तुम्हाला सांगतो, हे अनिलराव कसपट्यांच्याबद्दल सांगतोय. मयुरीच्या संदर्भातली केस आता मीडियामध्ये आलेली आहे, ती वेगळी केस आहे. ही केस वेगळी आहे. ती केस पुढे आलेली आहे. पुन्हा त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी संबंधित ज्या सीपीच्या अंडर मयुरीची केस येते त्यांना सांगितलं जाईल, कारण याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही सर्वांनीच लक्ष घातलेलं आहे. दादा, हे प्रकरण झाल्यानंतर जी हगवण्यांची मोठी सून आहे तिने मोठे गौप्यस्फोट केलेले आहेत की पोलिसांनी 8 तास रक्तबंबाळ परिस्थितीत तक्रार करायला घेतली तर तक्रार देखील नोंदवून घेतली नव्हती. आणि आता हे जर असं झालेलं असेल त्याची शहानिशा केली जाईल आणि ह्याच्यामध्ये जर कोणी पोलीस दोषी असतील, ऑफिसर दोषी असतील तर त्यांच्यावर पण कारवाई केली. खुनाचा गुन्हा दाखल करावा म्हणून मागणी केली. प्रमुख मागणी त्यांची सौम्य ती कलम आहे. दाखल झालेत, कडक कलम दाखल करण्यात यावं असं मागणी कुटुंबाची. तुम्ही मेहरबानी करा मीडियावाल्यांनो, तुम्हाला इतकं वकिलापेक्षा जास्त ज्ञान मिळालेलं आहे. अशा पद्धतीनं केलं तर उद्या काही कलमं अशी घातली आणि त्या कलमाच्या संदर्भात तशा प्रकारचे पुरावे तुम्ही सादर केले नाही तर केस वीक होते. ही गोष्ट समजून घ्या. आपल्याला ही केस कशी स्ट्रॉंग राहील ते त्या ठिकाणी बघायचं आहे. आणि मधल्या काळामध्ये अशा प्रकारे काही घरातले लोक नवीन लग्न झालेल्या मुलींना, विशेषतः त्या घरातले सासरे असतील, सासू असतील, नणंद असेल, नवरा असेल, दीर असेल, हे छळतात. अशा काही गोष्टी पुढे आल्यानंतर वेगवेगळे कायद्यामध्ये दुरुस्ती पण केलेली आहे. पहिले तर कायदे आहेतच, परंतु त्याच्यामध्ये काही नवीन पण त्याच्यामध्ये अंतर्भाव केलाय. उदाहरण जर सांगायचं झालं तर 3(5) हे भारतीय दंडविधान संहिता कलम, त्याच्यामध्ये 304(ब) ह्याच्यामध्ये देखील तुम्ही जर खोलात गेला तर हे भारतीय दंडविधान पण अतिशय महत्वाचं आहे. आणि ह्याच्यात आता 80(2), 108, 118(1), 115(2), 352, 351(2), 3(5), त्याचबरोबर 304(ब), 306, 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे ते गुन्हे दाखल केलेले आहेत. एवढी आपण कलमं टाकलेली आहेत. तुम्ही म्हणताय त्या गोष्टीचा मी पण विचार केलेला होता, परंतु मी आता त्याला जे उत्तर दिलं ते पण तेवढंच महत्वाचं आहे. कारण शेवटी कोर्टापुढं केस जाती त्यावेळेस आपण आपल्याला चांगल्यातला चांगला वकील आम्ही लावणार, परंतु ती समोरचे पण लोक त्याच पद्धतीनं प्रयत्न करणार. त्यावेळेस आपली कुठल्याही बाबतीमध्ये केस मध्ये
कमकुवतपणा राहता कामा नये. दादा कसपट हे कुटुंब असेल किंवा मयुरी असेल यांनी जे आयजी आहेत जालिंदर सुपेकर यांचं नाव घेतलेलं आहे महत्वाचं, आणि या प्रकरणात हगवणेला जालिंदर सुपेकर मदत करत होते आणि त्यांच्या नावाने धमकी देखील दिली जायची दोन्ही सुनांना, असं समोर येते. आणि दोघांनी माझ्या पण समोर आलं, मी जालिंदर सुपेकरांशी बोललो. जालिंदर सुपेकरांना सांगितलं की ही मॅटर तुम्ही बघताय, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या तुमच्या पण काही अधिकाऱ्यांच्या ओळखी असू शकतात, सगळ्यांच्याच कुणाकुणाच्या ओळखी असतात. त्यांना सांगितलं की अशा पद्धतीनं दबक्या आवाजात बोललं जातं, यदा कदाचित कुठं फोनचं किंवा कुठं असं काही कनेक्शन जोडलं गेलं तर ते निश्चितपणे त्याच्या संदर्भामध्ये सरकार किंवा आमचा विभाग हायगाई करणार नाही. ते म्हणाले की माझा ह्याच्याशी दुरान्वय पण संबंध नाही. शेवटचा प्रश्न. तर अजित पवारांनी नुकतीच कसपटे कुटुंबियांची भेट घेतली आहे. वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणाची केस ही अधिकाधिक स्ट्रॉंग बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्वांनीच या प्रकरणामध्ये लक्ष दिलेलं आहे. त्यामुळे जे जे दोषी असतील सर्वांना कडक शासन नक्की होईल असं आश्वासन सुद्धा अजित पवारांच्या वतीनं दिलं जात आहे. यानंतर